आज आपण क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स या संदर्भात माहिती बघणार आहे. क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स किंवा क्वालिटेटिव्ह डेटा. क्वालिटेटिव्ह शब्दाचा अर्थ आहे क्वालिटी. क्वालिटी म्हणजे जे आपल्याला मेजर करता येत नाही त्याला आपण म्हणतो क्वालिटेटिव्ह डेटा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगितलं की तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेला आणि हॉटेलनं विचारलं की बाबा तुम्ही किती सॅटिस्फाय झाला आमच्या सर्व्हिसवर, तर तिथं आपण मोजमाप करू शकत नाही, पण तिथं आपण रेटिंग देऊ शकतो 1 ते 5 मध्ये. म्हणजे तो काय झाला, क्वालिटेटिव्ह डेटा. तर अशा पद्धतीने आपल्याला क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे जो रिअल लाईनवर मोजता येत नाही अशा डेटाला आपण काय म्हणतो, क्वालिटेटिव्ह डेटा. मग आता क्वालिटेटिव्ह डेटा ची उदाहरणं आपण बघितली. पहिलं उदाहरण बघितलं आपण की कस्टमर सॅटिस्फॅक्शनचं रेटिंग, किंवा आपण जर सांगितलं की आपल्याकडे 3 कंपन्यांची साखर आहे, तर कुठल्या कंपनीची साखर जास्त चांगली आहे, किंवा आपल्याकडे 3 कंपन्यांचे केक्स आहेत, कुठला केक जास्त चांगला वाटला. तर केक चांगला किती वाटला हे आपण सांगू शकत नाही, फक्त आपण सांगू शकतो की बाबा केक किती चांगला होता, मग त्याचं रेटिंग देऊ शकतो. किंवा आपण एखादा मोबाईल फोन घेतला, तर मोबाईल फोन घेतल्यानंतर तो एकतर चांगला किंवा खराब अशा पद्धतीने आपण त्याला क्लासिफाय करू शकतो. तर त्या केसमध्ये आपल्याला काय होतं की क्वालिटेटिव्ह डेटा मिळू शकतो. त्याच्यानंतर दुसरा डेटा टाइप आहे क्वांटिटेटिव्ह डेटा. क्वांटिटेटिव्ह डेटा. क्वांटिटेटिव्ह डेटा, क्वांटिटी शब्दाचा अर्थ क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड, म्हणजे जे मोजता येतं त्याला आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह डेटा. म्हणजे आपल्याला हाईट, वेट, मार्क्स हे क्वांटिटेटिव्ह डेटाची उदाहरण आहेत. म्हणजे क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजे मार्क्स हे आपण मोजू शकतो रिअल लाईनवर. टेम्परेचर, वाईचं टेम्परेचर किती आहे मोजलं तर ते आपण काय म्हणतो, क्वांटिटेटिव्ह डेटा. क्वांटिटी जे आपण रिअल लाईनवर मेजर करू शकतो त्याला आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह डेटा. अशा पद्धतीने 2 प्रकारचे डेटा टाइप आहेत, क्वालिटेटिव्ह डेटा अँड क्वांटिटेटिव्ह डेटा. आता जेव्हाही आपल्याला डेटा आपल्याला मिळणार आहे, तर आता डेटा मिळाल्यानंतर महत्वाची गोष्ट असते की डेटाचं टॅब्युलेशन करणं. मग आता टॅब्युलेशन करायचं तर आपल्याला डेटाचं टॅब्युलेशन करताना 3 प्रकारात आपण डेटा टाइप मिळतात आपल्याला, आणि डेटाचं टॅब्युलेशन आपण करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल क्वालिटेटिव्ह डेटा असेल. आता क्वालिटेटिव्ह डेटा काय आहे, समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला कुठल्या कुठल्या कंपनीच्या गाड्या आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, आपण एक सर्वे केला, तर आपल्याला असं दिसले की आपण समजा आता फॉर एक्झाम्पल माहितीसाठी आपण 6 गाड्या आपण फक्त बघितल्या, तर 6 गाड्यातली पहिली गाडी होती कुठल्या कंपनीची, होंडा कंपनीची पहिली गाडी होती. दुसरी गाडी कुठल्या कंपनीची, मारुतीची. तिसरी कंपनी कुठली मिळाली गाडी, तर ती सुद्धा मारुतीची गाडी मिळाली. चौथी गाडी आपण बघितली तर ती ह्युंडाई कंपनीची गाडी मिळाली. 5वी गाडी कुठली मिळाली, तर इनोवा क्रिस्टा, म्हणजे आपल्याला इनोवा मिळाली, म्हणजे आपल्याला इनोवा. आणि 6वी गाडी मिळाली ती ह्युंडाई मिळाली, परत एक ह्युंडाई कंपनीची. तर अशा आपल्याला 6 प्रकारच्या गाड्या ऑब्झर्व झालेल्या आहेत. तर आपल्याला याचं वन वे क्लासिफिकेशन किंवा टेबल करता येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, तर आपल्याला याच्यात डिस्टिंक्ट युनिक किती आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कुठले कुठले किमती आहेत. तर आता आपल्याला वेगवेगळा डेटा कुठला कुठला आहे, तर पहिला डेटा आहे, पहिली गाडी आहे होंडा कंपनीची, दुसरी आहे मारुती, तिसरी आहे ह्युंडाई, आणि तिसरी आहे इनोवा. मग आपण काय करू शकतो, तर ही गाडींची टाईप, ही गाडींची कंपनी, आता आपण इथं नाव देऊया कंपनी. आता आपण त्याची काय करूया, टॅली मार्क करूया, मोजूया आपण टॅली मार्क. आता होंडा कंपनीच्या किती गाड्या आहेत मिळाल्या, आपल्याला एकच गाडी मिळाली होंडा कंपनीची. मारुतीची किती मिळाल्या, ही दुसरी गाडी मिळाली. त्याच्यानंतर परत मारुती मिळाली, दुसरी दिली आपण. परत कुठली मिळाली, ह्युंडाई. त्याच्यानंतर काय मिळाली, इनोवा, आणि नंतर काय मिळाली, ह्युंडाई. मग आपण याची फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो, त्याला आपण एफ ने डिनोट करणार आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे किती वेळा रिपीट झालेली आहे.
तर होंडा एकदा रिपीट झालेली आहे, मारुती 2 वेळा रिपीट झालेली आहे, ह्युंडाई 2 वेळा रिपीट झालेली आहे आणि इनोवा एकदा आहे. म्हणजे टोटल किती गाड्यांचा आपल्याकडे हिशोब आहे? 6. मग हा आपला असतो कॅपिटल एन, म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. कॅपिटल एन म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत? 6. आणि हा एक डेटा मिळाला. तर अशा पद्धतीनं हे जे आपण तयार केलेलं आहे याला म्हणतात फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन किंवा टॅब्युलेशन. टॅब्युलेशन मध्ये हा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन येतो. तर टेबल घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की बाबा याच्यात आपल्याला एवढं लक्षात येत नाही, परंतु आपल्या याच्यात लक्षात येईल की मारुती आणि ह्युंडाईच्या गाडी जास्त चालतात मार्केटमध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला टॅब्युलेशनचा उपयोग होतो. आता आपण पुढे बघणार आहे की 2 वे क्लासिफिकेशन. आता हे 1 वे क्लासिफिकेशन होतं. एकच कॅरेक्टरिस्टिक होती कंपनीचं नाव, कुठल्या कंपनीची गाडी. आता आपण 2 कॅरेक्टरिस्टिक घेऊया, कंपनी आणि त्याचा कलर गाडीचा. आता कंपनी आणि त्याचा कलर. आता आपल्याला कंपनी गाड्यांची बघितली तर पहिली गाडी मिळाली आपल्याला होंडा, दुसरी गाडी मिळाली मारुती, तिसरी गाडी मिळाली परत मारुती, परत चौथी गाडी मिळाली इनोवा, पाचवी गाडी मिळाली आपल्याला ह्युंडाय आणि 6वी गाडी मिळाली ह्युंडाय. आता पहिल्या गाडीचा कलर आहे समजा रेड, दुसरी गाडीचा कलर आहे रेड, तिसऱ्या गाडीचा कलर आहे ब्ल्यू, चौथी गाडीचा कलर आहे व्हाईट, त्याच्यानंतर कलर असेल परत ब्ल्यू आणि नंतर परत व्हाईट कलरची गाडी आहे. आता ह्या 2 कॅरेक्टरिस्टिक आलेले आहेत, एक आहे कंपनी, दुसरे आहे कलर. मग आपण याचा फ्रिक्वेन्सी टेबल तयार करू शकतो. तर आपण काय करू शकतो, तर हे तयार करताना कंपनी आणि कलर, कलर कुठले कुठले आहेत आपल्याकडे वेगळे कलर आहेत. तर पहिला कलर आहे रेड, नंतर आहे ब्ल्यू, नंतर आहे व्हाईट. म्हणजे आपल्याला ऑब्झर्व झालेले 3च कलर आहेत गाड्यांचे. आणि कंपन्या कुठल्या कुठल्या आहेत? होंडा, मारुती, इनोवा आणि शेवटची आहे ह्युंडाय. तर आपण जर कलर बघितले तर आपल्याला असं दिसून येईल की होंडा आणि रेड. आता पहिलं काय होंडा आणि रेड म्हणजे इथं आपला टेलीमार्क येणार आहे पहिलं. नंतरची काय आहे मारुती आणि रेड, मारुती आणि रेड कलर इथं आला. त्याच्यानंतर परत आला मारुती आणि ब्ल्यू, मारुतीची गाडी आली ब्ल्यू कलरची. इनोवा आली व्हाईट, इनोवा आली व्हाईट. ह्युंडाई आली ब्ल्यू, ह्युंडाई ब्ल्यू आणि ह्युंडाई व्हाईट. तर आता आपल्याला हे अशा पद्धतीने फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मिळालेलं आहे. टोटल आपल्याकडे व्हॅल्यू आहेत 6 आणि इथं सुद्धा 6 व्हॅल्यू आहेत. म्हणजे रेड कलरच्या गाड्या किती आहेत? 2 आहेत, ब्ल्यू कलरच्या 2 आहेत, व्हाईट कलरच्या 2 आहेत. आणि आपण जर असं बघितलं तर होंडाची किती गाड्या आहेत? होंडाची गाडी आहे 1, मारुतीच्या आहेत 3 आणि इनोवाची 1 आहे आणि होंडाची 1 आहे. त्याच्यानंतर मारुतीच्या 2 आहेत, सॉरी मारुतीच्या मारुतीच्या 2 आहेत, एक इनोवाची आहे आणि ह्युंडाईच्या 2 आहेत. तर अशा पद्धतीने टोटल बघितली उभी आणि आडवी तर 2 + 2 + 2 6 आली आणि इथं सुद्धा 6 आलेली आहे. तर अशा पद्धतीने ही टोटल आपण म्हणू शकतो. तर हा 2 वे टेबल झाला. याच्यात 2 कॅरेक्टरिस्टिक लक्षात घेतलेले आहेत आपण.
मगाशी जो बघितला होता तो वन वे होता, फक्त गाड्या कंपन्या होत्या आणि आपण कुठल्या कंपनीच्या किती गाड्या आहेत त्या बघितल्या होत्या. तर हे अशा पद्धतीनं आपण बघू शकतो की कशा पद्धतीच्या गाड्या आहेत. आपण कलरच्या बाबतीत बघितलं तर सगळे कलर एकसारखे जात आहेत, कुठलाही कलर जास्त होत नाही हे आपण सांगू शकतो, पण ह्या डेटाकडे बघून सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्याला टॅब्युलेशन ही गोष्ट गरजेची आहे. तर हे झालं क्वालिटेटिव्ह डेटाचं वन वे टेबल आणि हा झाला टू वे टेबल. तर अशा पद्धतीने आज आपण टेबल कसे करायचे, क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक आणि क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक काय आहेत हे आपण आज बघितलेलं आहे. थँक्यू.